बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या वेगवान। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आला। नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केले। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीला पूर आल्यामुळे पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला। काही अंतरावरती त्या व्यक्तीची दुचाकी सापडली। दुचाकीस्वार अद्यापही बेपत्ता आहे। युद्ध पातळीवर त्याचा शोध घेतला जातोय। नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाई वाहून गेल्या। पैनगंगा नदीवरील पडसा पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात 2 नीलगाई तग धरू शकल्या नाहीत। हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान पुराची दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली। जळगावच्या नेरीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। वाघूर नदीला महापूर आलाय। यावेळी नदीपात्रात पुलाचं काम चालू असताना ट्रॅक्टर आणि काही मशीन वाहून गेल्या, त्यामुळे कंत्राटदाराचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय। खाडीपट्ट्यातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागात 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय। शहरातील रेल्वे रुळावरती असलेल्या भुयारी मार्गात 2 दिवसांपासून पाणी साचल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले। 3 फूट पाण्यातून मार्ग काढणं कठीण झालंय। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील नगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे कयाधू नदीसोबतच ओढ्या नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे नदीकाठच्या शेतामध्ये आणि सखल भागातील शेतात पाणी साचलं। काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे। मागील 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। नांदेड शहरातील आसना नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलंय, त्यामुळे नांदेड ते मालेगाव दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे। तर पासदगाव जवळच्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी धरणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय, त्यामुळे पिंपरी गावातील अंजनी नदीला प्रचंड पूर आलाय। जिल्हा परिषद शाळेसोबतच घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालंय। तर पिंपरी धरणगावला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याला तडे गेल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। चौका, गारज आणि लोणी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे नद्यांना महापूर आलाय। दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। अनेर प्रकल्पाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो झाले। प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे कारंजा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे। साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसानं हजेरी लावली असून कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातनं 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। कोयना, नौजा, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून चालू वर्षी 4000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिल्लोड तालुक्यात 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावली। पावसाचा शेती पिकांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशिममध्ये अडाण नदीला पूर आलाय। पुरामुळे अडाण प्रकल्पामध्ये 73.39% पाणीसाठा झालाय। अडाण प्रकल्पाचे 5 गेट 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क करण्यात आले। शुक्रवारपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरात परतल्या आहेत, त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी पाहणी केली। मांजरा नदीला आलेला पूर आणि या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या। बीडमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसलाय। शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। नुकसानग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनावणेंनी पाहणी केली। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना सोनावणेंनी दिल्या। राज्यात पावसाचा जोर वाढलाय। ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासोबत अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय। राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं नागरिकांसोबतच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत। नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात मनसेनं राडा केला। पंचवटी दिंडोरी नाका परिसरातील एक परप्रांतीय युवक अर्धनग्न अवस्थेत फिरत महिलांची छेड काढत होता। त्यानं गांजाचं सेवन करत मराठी नागरिकांवर दादागिरी केली, त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय माजुरड्या तरुणाला चांगला चोप दिला।
पैठण शहरातील अस्वच्छतेबाबत आमदार विलास भुमरे यांनी नगरपालिका प्रशासनाची कानउघडणी केली। नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी केल्या जात आहेत। याची गंभीर दखल घेत भुमरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। तुम्हाला काय अडचण आहे ती सांगा असं भुमरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं। जळगाव दौऱ्यावर असताना महिला पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं। राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह तरुणींनी दादांना राखी बांधली। यावेळी त्यांनी तरुणींशी संवाद देखील साधला। पुण्यातील पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आलेत। अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाळ झोपेतनं रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असे बॅनर लावण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथील गोरक्षण शेडमधील गायीची वासरं उचलून नेणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। अखेर वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलंय। खुलताबाद तालुक्यातील दरेगाव इथे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याचं समोर आले। दरेगावातील लेंडोळी नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना नदीपात्रातनं मार्ग काढण्याची वेळ आली आहे। सोलापूर शहरात आज 1348 कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती होते। 327 चौरस मीटरमध्ये उभारलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका म्हणजे कामगारांच्या हक्काची घरं आहेत। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर इथे झालेल्या अपघातातील जखमींची नीलम गोऱ्हेंनी भेट घेतली। वाहतुकीच्या सुरक्षेमध्ये हव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाहीत, त्यामुळे अपघाताला जबाबदार कोण किंवा कोणाला धरण्यापेक्षा गाडीच्या वाहक, चालक, मालक आणि प्रवाशांनी यात काळजी घेणं गरजेचं आहे, अशी भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली। बीडच्या लिंबागणेश परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सततच्या पावसामुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। केलेला खर्चही निघत नसल्यामुळे आर्थिक गणित कोलमडलंय। अमरावतीच्या अचलपूरमध्ये 16 दिवसांपासून थकीत वेतन, बोनस आणि इतर मानधनाच्या मागण्यांसाठी फिनले मिल कामगारांनी आंदोलन पुकारलं। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटलं। ट्रक थेट दुभाजकावरती अडकल्यामुळे मोठा अपघात टळला। मांजराज पार्क जवळ असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून उतरताना ही घटना घडली। यानंतर थेट जाऊयात सोलापुरात। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गिरणी कामगारांच्या घरांची पाहणी करण्यात आली। माननीय उमेश वाघ स्वागत करतील, माननीय विजय देशमुख यांचं। या प्रकल्पाला मोलाचा सहभाग, मोलाचं मार्गदर्शन विजय देशमुख साहेबांचं लाभलेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। यानंतर माननीय आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार दिलीप सोपल। यानंतर मी वानखडे साहेबांना विनंती करते की त्यांनी माननीय आमदार समाधान आवताडे यांचं स्वागत करावं। उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिल वानखडे यांना विनंती की त्यांनी माननीय आमदार समाधान आवताडे यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं देखील स्वागत वानखडे साहेब करतील। सचिन कल्याण शेट्टी। या ठिकाणी माननीय शिवाजीराव पाटील आहेत, त्यांचं स्वागत वाघसाहेब करतील। पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार अभिजित पाटील यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे देवेंद्र कोठे माननीय आमदार यांचं देखील स्वागत राहुलजी करतील। माननीय आमदार देवेंद्र कोठे यांचं देखील स्वागत। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरणी कामगारांच्या
हक्काच्या घरांची पाहणी त्यांनी केली आणि चावी वाटपाचा कार्यक्रम तिकडे पार पडतोय. तर मुंबईमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. चिंतामणीचा हा आगमन सोहळा आपण थेट बघतोय. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथं आहेत उपस्थित. स्नेहा, काय आहे माहोल? चिंतामणीचा फर्स्ट लुक भाविकांसमोर येतोय. नक्कीच चिंतामणीच्या आज या वर्षीचं आपण पाहिलं तर 106वं वर्ष आहे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडतोय. चिंतामणी म्हटलं की तरुणाई मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटत असते. त्याचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी, चिंतामणी बाप्पाला पाहण्यासाठी सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर परेल वर्कशॉप या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. सर्वांना आतुरता झालेली आहे ती म्हणजे बाप्पाला पाहण्यासाठी. चिंतामणी बाप्पाची मूर्ती जी आहे ती यावर्षी 22 फुटाची आहे आणि कशा प्रकारे आगमन सोहळा पार पडणार आहे याची आतुरता देखील मोठ्या प्रमाणावर गाठलेली आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये हा आगमन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आतापासूनच तैनात करण्यात आलेला आहे. तसेच रूट देखील बदलण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी बॅरिकेड देखील लावण्यात आलेले आहेत ज्या जिथे वाहतूक होऊ शकणार नाही अशा ठिकाणी बॅरिकेड देखील लावण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे चिंतामणीचा हा जो आगमन सोहळा आहे तो काही वेळातच सुरुवात होणार आहे. आपण पाहिलं तर तरुणाई मोठ्या संख्येने दरवर्षीप्रमाणे यंदाही खरं तर यंदा पाहिलं तर यावर्षी आणखी तरुणाई मोठ्या संख्येने या ठिकाणी जमेल असं म्हटलं जात आहे. बरोबर आहे. मात्र कशा पद्धतीनं आहे नियोजन? ही मिरवणूक सध्या निघालेली आहे. चिंतामणीचा हा पहिला लुक जो काही बघायला मिळतोय आपल्याला आता. चिंचपोकळीचा चिंतामणी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर गणपती बाप्पाचं आगमन आणि हा आगमन सोहळा हा आजकाल अगदी वाजत गाजत धूमधडाक्यामध्ये होत असतो आणि त्याप्रमाणे एक आठवडा गणेशोत्सवाला बाकी असताना जो काही रविवार येतो किंवा सुट्टीचा दिवस असतो, सगळे कार्यकर्ते वाजत गाजत आपल्या बाप्पाला मंडपामध्ये आणतात. आत्ता कुठपासून हा गणपती निघालेला आहे, कुठपर्यंत ही मिरवणूक असणार आहे, पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय आणि त्यामुळे काय तिकडचं आत्ताचं वातावरण? स्नेहा, काय सांगाल? परेल वर्कशॉप इथून गणपती आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अजूनपर्यंत बाप्पा बाहेर निघाला नाहीये. काही वेळातच बाप्पा बाहेर येणार आहे आणि मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. चिंचपोकळीपर्यंत ही मिरवणूक असणार आहे. काही ठिकाणी खरं तर बऱ्याच ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेले आहे. कारण चिंचपोकळीच्या चिंतामणीची मिरवणूक म्हटलं आगमन सोहळ्याची की भव्य अशी मिरवणूक निघते. कारण यामध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते सहभागी होत असतात. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी बेस किंवा इतर वाहनं जाऊ शकणार नाही अशा प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि गणेश भक्त तर आतुर झालेले आहेत. कधी एकदा आम्ही आमच्या बाप्पाला पाहतोय असं त्यांना झालेलं आहे. कारण गणेशोत्सव म्हटलं की मुंबईत ही वेगळी धूम आपल्याला पाहायला मिळत असते आणि आज तर रविवार आहे. याच रविवारच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेश भक्त हे या परेल वर्कशॉप या ठिकाणी जमलेले आहेत. बाप्पाला पाहण्याची ही आतुरता आहे आणि यावर्षी बाप्पाची ही मूर्ती जी आहे ती 22 फुटाची चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही मूर्ती असणार आहे. बिलकुल स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यानंतर पुन्हा पाहूयात या बुलेटिनमध्ये दुपारच्या 100 बातम्या. कोरोना काळानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचं प्रमाण वाढवलं आणि जागतिक स्तरावरती हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. भारतामधून मोठ्या प्रमाणात हळद आणि हळद पावडरची निर्यात होते. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा हवा तेवढा लाभ मिळताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बुलढाण्यातील जिगाव प्रकल्प बाधित करणवाडी ते आडोळ खुर्द गावापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका शेतकऱ्यानं नदीपात्रात उडी घेतली आणि तब्बल 30 तासानंतर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावाची जळगाव जिल्ह्यातनं मॉडेल सौरग्राम स्पर्धेकरता निवड झाली. जर ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला तर केंद्र सरकारकडनं 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी येथे झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवरती सविस्तर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तसंच अखेर दारूबंदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नशेचे इंजेक्शन बाळगणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणीला अटक केली. तरुणीकडनं तब्बल 50 सीलबंद इंजेक्शन्स पोलिसांनी जप्त केली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कारच्या डिकीतनं गोवंशाचा मांस नेताना एका गोरक्षक महिलेनं पकडलं.
महिला गोरक्षकाच्या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी 3 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. गंगाखेड शहरामध्ये नियंत्रण सुटल्यामुळे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. यात चालकासोबतच जनावरं देखील किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र जनावरांची वाहतूक होत असताना प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आरोपी निलेश वाघमारेच्या घरावरती छापा टाकण्यात आलाय. सायबर पोलिसांनी झडती घेत कारवाई केली. 3 तासांच्या शोधादरम्यान पोलिसांनी 1 लॅपटॉप आणि 2 मोबाईल जप्त केलेत. पुण्यात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडनं 351 ग्रॅम मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिर्डीमध्ये जुन्या वादातनं एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली. सानुकुमार ठाकूर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरती विसरवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यावेळी अंबादास दानवे पुणे दौऱ्यावरती निघाले होते आणि ट्रक आणि मालवाहू टेम्पोचा अपघात झाला. तत्काळ त्यांनी ताफा थांबवत टेम्पोमध्ये अडकलेल्या 2 मुलांना तत्काळ मदत केल्यामुळे त्यांचा जीव वाचला. शरद पवारांनी पहिल्यांदाच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची कबुली दिली. होय, वसंतदादांचं सरकार मीच पाडलं असं म्हणत शरद पवारांनी 70च्या दशकातील राजकारण सांगितलं. वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केला, मात्र त्याला आमचा विरोध होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की वसंतदादांचं सरकार घालवायचं आणि आम्ही त्यांचं सरकार घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. राज्याची सत्ता माझ्या हातात आली अशी कबुली शरद पवारांनी दिली. मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणावरनं शरद पवारांनी निशाणा साधला. मोदींनी भाषणात जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेतल्यामुळे शरद पवारांनी टीका केली. ज्यांनी देशासाठी आयुष्य अर्पण केलं त्यांचं नाव घेतलं जात नसेल तर चिंता वाटते. मोदींनी मन मोठं ठेवायला हवं होतं, मात्र आता आपण देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी प्रयत्न करू असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळांचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चांना उधाण आलंय. समता परिषदेच्या वतीनं भुजबळांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावल्याची माहिती मिळाली आहे. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका, जातीवाद होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती आणि त्यावरती माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावर आता बोलण्यात अर्थ नाही, त्यामुळे रातगई बादगई, आता पुढची इनिंग जोरदारच असेल असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आकाशवाणी चौकातील बॅनर चर्चेचा विषय बनलाय. 999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी, आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्यापाशी असा खोचक सवाल विचारणारे बॅनर्स झळकतायत. जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. ठाकरे ब्रँड अजून शाबूत आहे. ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही, त्यामुळे भाजपच्या बोलण्याकडे जास्त गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. जळगावात प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मंत्री माणिकराव कोकाटेंनी तशी माहिती दिली. आणखी अशाच काही घडामोडी आपल्याला बघायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर.